अजूनही चांद रात आहे. भाग 21. त्याच्या डोळ्यात अश्रू आणि आनंद दोनही होते. तो आतमध्ये जाणार तोच पोलीस इन्स्पेक्टरने त्याला अडवलं. मिस्टर आकाश, आधी आम्हाला त्यांचं बयान घ्यायचं आहे. त्यानंतरच तुम्ही भेटू शकता त्यांना. आता पुढे. इन्स्पेक्टर आत गेलेत. अर्थात त्याने कुठलाच अडथळा आणला नाही त्यांच्या कामामध्ये. वसुंधरा त्यांना काय सांगेल? माझा धक्का लागला आणि ती पडली, शिवाय मी जे तिच्याशी वागलो त्याबद्दल सांगेल का? अशी कुठलीही तीळमात्र भीती आकाशच्या मनाला शिवली नव्हती. ती शुद्धीवर आली आहे, ती ठीक आहे, या वास्तवापुढे त्याच्यासाठी सगळं काही गौण होतं. सत्य कळल्यावर पश्चाताप तर त्याला होताच, पण त्याचं प्रायश्चित्तही करायचं होतं. ते प्रायश्चित्त घ्यायला तयार होता ते. मग ते कुठलंही असलं तरी त्याची त्याला तमा नव्हती. अगदी वसुंधराने पोलिसांकडे त्याच्या विरोधात तक्रार केली असती तरी चाललं असतं त्याचं. त्याने कुठलेच आडेवाडे घेतले नसते त्यावर. जरा वेळातच पोलीस इन्स्पेक्टर बाहेर आले. डॉक्टरही तिथे आल्या. त्याने डॉक्टरांना पहिला प्रश्न केला. आता धोक्याबाहेर आहे ना ती? त्याच्या डोळ्यात पाणीही होतं. येस मिस्टर आकाश, तुम्ही भेटू शकता त्यांना. आणि त्यानंतर माझ्या केबिनमध्ये या. आपण सविस्तर बोलूया त्यांच्या सध्याच्या सिच्युएशन विषयी. डॉक्टर त्याच्या खांद्यावर हलकंसं थोपटत हसून म्हणाल्या. त्यांनी सांगितलं की तुम्ही दोघं बोलत होतात आणि त्याच वेळी त्यांचं लक्ष नसल्याने त्या पायरीवरून पाय घसरून पडल्या. तुम्ही हात देऊन त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत त्या खाली घरंगळत गेल्या होत्या. असंच बयान दिलं आहे त्यांनी मिस्टर आकाश, इन्स्पेक्टर म्हणाले. वसुंधराने खरंच असं सांगितलं? किती प्युअर सोल आहे ती. याची त्याला परत एकदा जाणीव झाली. शिवाय स्वतःच्या वागण्याची लाजही वाटली. आपण जाऊयात का आत? पूर्वा म्हणाली. अधीर झाली होती ती. तिला तर कधी एकदा वसुंधराला बघते असं झालेलं. हो, ये, आकाश तिला म्हणाला. ते दोघंही आत गेले. वसुंधराने किलकिले डोळे उघडून समोर पाहिलं तर समोर आकाश उभा होता. डोळ्यात पाणी, प्रेम, पश्चाताप असलेला. त्या अवस्थेतही तिला तो वेगळा भासला. तेवढ्यात पूर्वा समोर आली. तिला पाहून वसुंधराला आश्चर्याचा सुखद धक्का बसला. किती महिन्यांनी पाहत होत्या दोघी एकमेकींना. इथे ती कशी आहे हा गोंधळ तर वसुंधराच्या डोळ्यात आणि चेहऱ्यावर होता. ते ओळखून आकाश म्हणाला, मीच बोलवलंय तिला इथे. तुझ्या ऍक्सिडेंट बद्दल मी सांगितलं तिला. हो हो, यांनीच सांगितलं मला, म्हणून ताबडतोब निघून आले मी, यांनी विचारल्यावर. आता कसं वाटतंय वसू तिला? पूर्वा तिच्या बाजूला बसत म्हणाली. वसुंधराने मानेनेच ठीक आहे म्हटलं. थकलेल्या चेहऱ्यावर मंद हसू होतं. पण आकाश पूर्वाला कसा ओळखतो, त्याच्याकडे इतका नंबर कसा आला, असे एक ना बरेच प्रश्न तिच्या मनात होते आणि तेही तिच्या नजरेतून कळत होते. तू जास्त विचार करू नकोस, फक्त आराम कर सध्या. आपण सविस्तर बोलूया नंतर, असं म्हणत त्याने तिच्या केसांवरून हात फिरवला. ती अजूनही आश्चर्याने त्याच्याकडे पाहत होती, कारण सध्या घडत असलेलं सगळंच अनपेक्षित होतं तिच्यासाठी. हा आकाश कोणीतरी वेगळाच होता, कोणी वेगळाच माणूस. तू बस हिच्याजवळ, मी आलो डॉक्टरांना भेटून, आकाश पूर्वाला म्हणाला. आकाश, शी इज आउट ऑफ डेंजर नाव, पण तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागेल त्यांची. त्यांना कुठलाही मानसिक त्रास होणार नाही याची काळजी घ्या. जस्ट टेक केअर. डोक्याला लागलाय त्यामुळे घाव भरायला वेळ लागेल. बाकी कुठलीही चिंता, स्ट्रेस त्यांच्यासाठी धोकादायक ठरू शकतं. डॉक्टरांनी त्याला बाकीही काही समजावून सांगितलं. तिला आता कुठलाही त्रास होण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता, कारण सुईच्या टोकावर मावेल एवढं दुःखही तो तिच्या वाट्याला येऊ देणार नव्हता. कुठल्याही संकटाची सावली तिच्यावर पडणार नव्हती. डॉक्टर, मला तिला घरी कधी नेता येईल? त्याने विचारलं. समोरचे 3-4 दिवस अंडर ऑब्झर्वेशन ठेवूयात आपण त्यांना, आणि त्यानंतर नॉर्मल रूम मध्ये शिफ्ट करू. बट आय होप लवकरच घरी नेता येईल त्यांना. तरी किमान 8-10 दिवस धरून चला तुम्ही, डॉक्टर त्याला म्हणाले. वसुंधराला औषध आणि इंजेक्शनची गुंगी होती. जरा वेळ पूर्वाशी बोलून ती झोपी गेली. तसंही डॉक्टरांनी जास्त बोलायला मनाईच केली होती, त्यामुळे पूर्वानेही तिच्याशी जास्त गप्पा केल्या नाहीत. पूर्वा, आपल्यात जे बोलणं झालं ते सध्या तरी वसुंधराला कळायला नको. तिला कुठला स्थान सहन होणार नाही या अवस्थेत. सो प्लीज. हो, मी समजू शकते आकाश भाऊजी, ती बोलून गेली. तुम्हाला भाऊजी म्हटलं तर चालेल ना? आवडेल मला, तो गालात हसत म्हणाला. भाऊजी, एक विचारू तुम्हाला? वसूबद्दल किंवा साहिलबद्दल काही माहिती होतं का आधी? कारण ज्या प्रकारे आकाशने तिला सत्य सांगण्याची विनवणी केली त्यावरून नक्कीच त्याला काहीतरी माहिती आहे हे जाणवलं. तिच्या प्रश्नावर काही क्षण तो शांत बसला, कारण सत्य सांगण्याचा टर्न आता त्याचा होता. ते न सांगून पूर्वाच्या मनात त्याला कुठलाही गैरसमज किंवा शंका उपस्थित करायची नव्हती. पूर्वा, साहिल ऍक्च्युली
एक दीर्घ श्वास घेत त्याने सांगायला सुरुवात केली. साहिल, त्याचं खरं नाव साहिल नाहीये, त्याचं नाव सागर आहे. असं म्हणून त्याने खिशातून मोबाईल काढला आणि त्याचा आणि सागरचा फोटो पूर्वाला दाखवला. सागर माझा मोठा भाऊ. सागर विश्वास इनामदार, म्हणजेच SV फार्मास्युटिकल कंपनीचा मालक. बस आता थक्क होण्याची वेळ पूर्वाची होती. तिच्या कानावर तिचा विश्वासच बसत नव्हता. आकाश तिला जे जे सांगत होता ते ऐकून तिच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बदलले होते. म्हणजे तुम्ही ती अडखळत काहीशी बरळली. हो, मी आकाश इनामदार, सागरचा धाकटा भाऊ, किंबहुना त्याचा दुर्दैवी भाऊ, जो त्याला नाही वाचवू शकला, आकाश हताशपणे म्हणाला. मग त्याने सुरुवातीपासून तिला सगळं सांगितलं. त्याने त्याला भेटलेल्या वसुंधराच्या फोटोबद्दलही सांगितलं तिला. ते फोटो पाहून खूप राग आला होता मला वसुंधराचा. असं वाटत होतं की ती या सगळ्यांमध्ये सामील आहे. दादाला मारण्यामध्ये काही अंशी का होईना, पण ती सुद्धा जबाबदार आहे. म्हणून त्याच दिवशी ठरवलं, ज्या लोकांमुळे दादाची ही अवस्था झालेली त्यातल्या कुणाला सोडायचं नाही. अगदी प्रत्येकाला शोधून हुडकून बदला घ्यायचा. मग आजीने एक दिवस वसुंधराचं स्थळ आणलं माझ्यासाठी. तिचा फोटो पाहून मी क्षणाचाही विचार न करता लग्न करायला हो म्हणालो. उद्देश फक्त एकच होता, तिला मरण यातना देणं. बोलताना त्याच्या चेहऱ्यावर त्याच्या मनाला वाटणारी लाज आणि सोबत होणारा पश्चाताप साफ झळकत होता. मग त्याने सागरने वसुंधराला लिहिलेलं पत्र त्याबद्दलही सांगितलं. त्या पत्रामुळे सगळ्या गोष्टींचा उलगडा झालेला. मी सदैव असाच गैरसमजाच्या काळोखात बुडून राहिलो असतो, पण दादाचं ते पत्र त्याने खऱ्याचा उजेड दाखवला मला. पूर्वा तर सगळं ऐकून हक्काबक्का झालेली. एखाद्या चित्रपटात घडावं तसंच काहीसं होतं सगळं. वसुंधरा, किती नागमोडी वळणं होती तिच्या आयुष्यामध्ये, आणि तीही अगदी जीव घेणी. या ना त्या मार्गाने देव सतत तिची परीक्षा बघत होता. खूप काही सहन करावं लागलं होतं तिला. हो, पण आता मला कळून चुकलंय की किती चुकीचा विचार करत होतो मी. माझ्या सगळ्या चुका सुधारणार आता. कुठलं दुःख किंवा त्रास इथून पुढे वसुंधराला शिवणार सुद्धा नाही. मी वचन देतो तुला पूर्वा, इथून पुढे ती माझी जबाबदारी असेल आणि मी शेवटच्या श्वासापर्यंत निभावेन ती, तो निश्चयाने म्हणाला. तो अगदी मनापासून आणि खरं बोलतोय हे त्याच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होतं. किमान आता तरी वसुंधराच्या वाटेला सुख येईल या विचाराने पूर्वालाही बरं वाटलं. वसुंधराची तब्येत 3-4 दिवसात स्टेबल झालेली. मग तिला ICU मधून नॉर्मल रूम मध्ये शिफ्ट केलं गेलेलं. पूर्वा या सगळ्या दिवसांमध्ये सतत तिच्या सोबत असायची. आकाशही हॉस्पिटलमध्येच होता. तिथूनच ऑफिसचं काम पाहत होता तो. अगदी तिच्यासोबत रूम मध्ये नाही थांबला तरी अधूनमधून येऊन तिची तब्येत ठीक आहे की नाही ते बघून जायचा. डॉक्टरांसोबत बोलणं, तिच्या औषधांच्या वेळा पाळणं, तिची चौकशी करणं, त्याचं बदललेलं वागणं वसुंधराच्या नजरेतून सुटलं नव्हतं. त्याचं हे बदललेलं रूप तिच्यासाठी कोडच होतं. अगदी कालपर्यंत तिच्या जवळावर उठला, आज तिच्यासाठी हे एवढं सगळं का करतोय? पण पूर्वासमोर काही विचारायचं तिने टाळलं. ती फक्त त्याने काही विचारलं तर हो की नाही मध्ये उत्तर द्यायची. पण तो मात्र अगदी मनापासून तिची काळजी घेत होता. त्याने आजी आजोबांनाही तिच्याबद्दल कळवलं. त्या दोघांनाही मुंबई येण्याचा आग्रह धरला, पण त्याने वसुंधराला डिस्चार्ज मिळाल्यावर या असं सांगून कसं तरी कन्व्हिन्स केलं त्यांना. तिच्या वडिलांना आणि भावाला मात्र त्याने सध्या काहीही सांगितलं नव्हतं. पूर्वा वसुंधराला सूप भरवत होती तेवढ्यात पूर्वाला तिच्या आईचा फोन आला. तू घे फोन आणि ते सूपचं बाऊल माझ्याकडे दे, आकाश पूर्वाला म्हणाला. तसं पूर्वाने सूपचं बाऊल त्याच्याकडे दिलं आणि ती फोन घेऊन बाहेर गेली. त्याने वसुंधराच्या बेडजवळ बसून तिला सूप भरवायला सुरुवात केली. त्याच्या आतापर्यंतच्या वागण्याची एवढी धडकी भरली होती तिला की नाही नको असे कुठले शब्द तिच्या तोंडून बाहेर पडले नाही. तिला तर काय चाललं आहे ते सगळं कळण्याच्या पलीकडे होतं. कालपर्यंत तिचा रागराग करणारा, तिच्यावर घाणेरडे आरोप करणारा तो असा अचानक कसा काय बदलला? नेमकं काय झालं? काहीच कळायला मार्ग नव्हता. त्याचं तिची काळजी घेणं, त्यामध्ये तर कुठलीही बनावट वाटत नव्हती. पण काय एवढं प्रेमाने आणि आपुलकीने वागत होता तो तिच्याशी? सध्या हा यक्ष प्रश्न होता तिच्यासमोर. पूर्वा सांग ना, तुला कसं कळलं मी हॉस्पिटलमध्ये आहे ते? शेवटी इतक्या दिवसांपासून मनात असलेला प्रश्न वसुंधराने विचारला. अगं एवढा काय विचार करते? मी फोन केला होता तुला आणि तो फोन आकाश भाऊजींनी उचलला. मग त्यांनी सांगितलं मला की तू हॉस्पिटलला आहे. बस एवढंच, म्हणून मग मी निघून आले. जास्त विचार करू नको. तू इथे हॉस्पिटलमध्ये असताना माझं मन लागलं असतं का तिथे? डॉक्टरनी काय सांगितलंय तुला? या छोट्याशा मेंदूला त्रास नाही द्यायचा. आधीच एवढ्या जोरात पडून बिचारा अशक्त झालाय, पूर्वा तिला चिडवत म्हणाली. हो का?
उलट एवढे वर्ष तुला वापरायला दिला ना, म्हणून बिचारा झिजलाय माझा मेंदू. वसुंधरानेही तिला चिडवलं. त्यावर त्या दोघीही अगदी खळखळून हसल्या. आकाश बाहेरच होता. वसुंधराला पहिल्यांदा तो असं मनमोकळं हसताना बघत होता आणि हेच हसू त्याला कायम टिकवायचं होतं त्या चेहऱ्यावर. वसुंधरा हॉस्पिटलमध्ये असताना आकाशने पूर्वाकडून त्या डॉक्टरचं नाव घेऊन सिटी हॉस्पिटलमध्ये चौकशी केली. पण चंद्रकांत राऊत नावाचा कुठलाही डॉक्टर तिथे नव्हता. मग त्याने साळवीकडून त्याचा संभाजीनगरमधल्या हॉस्पिटलमधला फोटो मागवला. कदाचित तो नाव बदलून तिथे काम करत होता आणि त्याचा अंदाज खरा ठरला. चंद्रकांत राऊत चंद्रशेखर राऊत म्हणून सिटी हॉस्पिटलमध्ये कामाला होता. पण तो रजेवर गेलेला असल्याने आकाशने तो येईपर्यंत वाट पाहायची ठरवलं. कारण आणखी शोधाशोध केली असती तर त्याला कदाचित संशय आला असता आणि आता कुठलाही पुरावा त्याला हातातून सुटू द्यायचा नव्हता. 15 दिवसानंतर वसुंधराला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आणि ती घरी आली. आजी आजोबाही घरी आले होते. त्यांना पाहून तर तिला फारच आनंद झाला. कुणीतरी आपली एवढी काळजी करत आहे यापेक्षा सुखावणारं आणखी काय असेल. आता तर तिची काळजी घेणारी एवढी माणसं तिच्या अवतीभोवती होती. आकाशने पूर्वाला रिक्वेस्ट करून एवढे दिवस थांबवून घेतलेलं, पण आता तिला सुद्धा घरी जाणं भाग होतं. मोठ्या जड मनाने तिने वसुंधराचा निरोप घेतला आणि वसुंधराने तिचा. आता पूर्वाला वसुंधराची काळजी नव्हती, कारण आकाश होता तिच्यासोबत, तिचा भक्कम आधार. शिवाय आजी आजोबाही आलेले. तिचं पूर्ण कुटुंब तिच्या सोबत होतं. तुम्ही तुमचं वचन नका विसरू, वसुंधरालाही कधीही न दुखवण्याचं. निघताना पूर्वा आकाशला म्हणाली, मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तिला अंतर देणार नाही. तिच्या आयुष्यातली हरवलेली चांदरात मी परत आणेन आणि ती कायम जपेलही. तो पूर्वाला निश्चयाने म्हणाला. एक विचारू का तुम्हाला? मला तुम्हाला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय, पण कुठे ते नाही आठवत. पूर्वाने शेवटी मनातला प्रश्न शंका बोलून दाखवले. JB कॉलेज पुणे. आकाश फक्त एवढंच म्हणाला आणि पूर्वाची ट्यूब पेटली. त्याचं उत्तर ऐकून ती 2 क्षण त्याच्याकडे पाहतच राहिली. म्हणजे तुम्हीच ना? जाता जाता तिला आणखी एक आश्चर्याचा धक्का बसला. हो, मीच तो. तो तिच्याकडे बघत हसत म्हणाला. कारण आकाश हा तोच मुलगा होता जो पूर्वाच्या मागे लागले वसुंधराच्या मागे लागलेला. आता मात्र पूर्वाच्या मनातली उरली-सुरली शंकाही मावळली होती. आकाशने वचन दिल्याप्रमाणे तो खरोखर तिला सदैव सुखात ठेवणार होता. आणि तू त्या डॉक्टरचं टेन्शन घेऊ नकोस. मी बघतो इकडे सगळं काय करायचं ते. तू तुझी काळजी घे आणि काहीही वाटलं तर हक्काने फोन कर मला. अगदी अर्ध्या रात्री सुद्धा. तुझी मैत्रीण आणि तुझे भाऊजी इथेच आहे नेहमी. तिने मानेनेच हो म्हटलं. पूर्वा समाधानाने तिथून घरी परतली. त्या सगळ्यांचा निरोप घेतला. घरी आजी आजोबा असल्याने आकाशलाही वसुंधराची काळजी नव्हती. शिवाय सुमन होती आणि हॉस्पिटलमधून 24 तासाची नर्सही ठेवली होती त्याने. त्यामुळे त्याने आता ऑफिस जॉईन केलेलं. खन्नाने त्याची माफी मागून डील कॅन्सल करू नका अशी रिक्वेस्ट केली होती त्याला. सकाळी वसुंधराची झोप चाळवली तर सुमन तिथेच तिच्या बाजूच्या खुर्चीवर बसलेली. सुमन, अगं रात्रभर बसून का राहतेस अशी? मी बरी आहे आता. एवढं रात्रभर जागरण करायची काही गरज नाही. काही लागलं तर मी आवाज देईल तुला. वसुंधराने सुमनला म्हटलं. अहो ताई, मी तर आत्ताच आले 10 मिनिटांपूर्वी. रात्रभर तर आकाशदादा बसून होते तुमच्या उशाजवळ. मी किती म्हटलं त्यांना जाऊन झोपा, पण नाही ऐकलं माझं. रात्रभर इथेच बसून होते. रोज असंच करतात बघा. खूप जीव आहे त्यांचा तुमच्यावर. सुमन तिच्याकडे पाहत कौतुकाने म्हणाली. आकाश, ते रात्रभर जागलेत माझ्यासाठी? पण का? आणि जर असं आहे तर ते आधी एवढे वाईट का वागत होते? का असा छळवाद लावला होता माझा? आता तिला त्याच्या प्रश्नांची उत्तरं हवी होती आकाशकडून. खरं तर भावना शून्य अवस्थेत ती लग्नाला तयार झालेली. लग्न या शब्दाभोवती मुली जे स्वप्न रंगवतात, जे विचार करतात, त्यातलं काहीच तिच्या बाबतीत नव्हतं. आणि आकाशसोबत लग्न झाल्यावर तर लग्न या शब्दाचा अर्थच बदलला होता तिच्यासाठी. वसुंधराला रूममध्ये बसून आराम करून कंटाळा आला म्हणून ती जरा पाय मोकळे करायसाठी रूम बाहेर आली. लग्न झाल्यापासून त्या एवढ्या मोठ्या घरात ती कधी फिरलीच नव्हती. पायऱ्यांवरून वर गेल्यावर समोरच एक मोठी रूम दिसली तिला. नोकर जरा वेळापूर्वीच ती साफ करून गेल्यामुळे दरवाजा फक्त लोटला होता. तिने सहज म्हणून तो दरवाजा उघडला तर समोर पाहून ती अवाक आश्चर्यचकित झाली. डोळ्यांची पापणी न हलवता ती समोर बघत होती. ओठातून शब्दही फुटत नव्हते. तिचं शरीर थरथरायला लागलं होतं. समोरच्या त्या भव्य रूम मध्ये भिंतीवर तिच्या साहिलचा फोटो लावला होता. हार घातलेला. आजचा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.
भेटूया लवकरच पुढच्या भागात. धन्यवाद.